आम्ही गाडी मालकाने कसं जगायचं काय घ्यायचं कसं जगायचं आम्ही सांगा. खाली 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 बघा खाली तेल आहे खाली लावा हे तो पलीकडे बघा. हा आता एक काम करा सरकार जरा थोडं बाजूला तेल सर्वात महत्वाचं विशेष बाब म्हणजे आता ट्रॅव्हल्स म्हटलं तर 50 सिटिंग ट्रॅव्हल्स असते. चोरांची एवढी मजल म्हणायचं की अशी 50 सीटर ट्रॅव्हल्स असणारी सुद्धा ट्रॅव्हल्स अडवून मधल्या प्रवाशांची लूटमार करून सोनं नाणं महिलांना मारहार करणं, आपल्याच आया बहिणी गाडीत असतात, डिग्ग्या फोडणं, गाड्या लोटणं, ट्रॅव्हल्स ही लुटतात. एवढी चोरट्यांची मजल आहे. आणि सर्वात महत्वाचं की हा रस्ता खूप वर्दळीचा आहे, नॅशनल हायवे असल्यामुळं, आणि पुण्याचा मेन रोड आहे मुंबईचा, त्याच्यामुळे इथून सहसा भरपूर कुठूनही जायचं म्हटलं तर ह्याच रोडने जावं लागतं. सगळ्या फॅमिलीज असतात, तर आमच्या आया बहिणी आमच्या गाडीत असतात. आता परवा दिवशी मी जाताना माझ्या गाडीवरती फोर व्हीलरवरती एक दगड मारला, पण दगड माझ्या दरवाजाच्या खाली लागला म्हणून वाचलो. जर दरवाजावरतीच दगड लागला असता काचावरती तर मध्ये माझं लहान छोटं मुलगा, घरची मंडळी होती, त्यांना लागला तर काय करायचा. आता आम्ही सरकारला वारंवार विनंती करतो की हा रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर बनवावा. आणि दुसरी गोष्ट, हा रस्त्याचं काम हे चालू होतं 4 किलोमीटरचं काम. हे 4 किलोमीटरचं काम करायला 2 वर्ष लागले, आणि त्या 2 वर्षाच्या टायमिंगमध्ये आमच्या हजारो गाड्या लुटल्या. आणि अशी आज कंडिशन आहे की भाडं भेटत नाही आणि नुकसान भरपाई भरायची, डिझेल महाग, टॅक्स महाग, इन्शुरन्स महाग, तुमचं पासिंगची पावती महाग, मग सगळं तुम्ही गाडी मालकाकडून लुटतात, कर घेतात, रोड आणि टॅक्स घेऊन, रोडवर चालण्याचा टॅक्स घेऊन टोल नाका घेतात. मग तुम्ही आम्हाला चांगले रस्ते देऊ शकत नाहीत का? मग चांगले रस्ते देऊ शकत नाही तर आम्ही आमच्या गाड्या बंद करू, तुम्ही तुमचे रस्ते सगळे खांदून टाका पूर्णपणे. जशी स्वातंत्र्याच्या आधी आम्ही जगत होतो तसं जगू. तशीच परिस्थिती आली, सगळी हुकुमशाही चालू झाली, लोकशाही सगळी संपुष्टात यायच्या मार्गावर आहे आणि लोकशाही संपत आहे. आमची एवढीच कळकळीची विनंती की हा रस्ता लवकरात लवकर करावा, उद्या हा रोडचं काम चालू करावं, आणि उद्यापासून डिपार्टमेंट अख्खी नाईट थांबावं इथं आमच्या संरक्षणासाठी, आमच्या गोरगरिबांच्या गाडीवाल्यांसाठी. गाडीवाल्यांनी जगायचं म्हणजे असे प्रश्न झाले की शेवट अक्षरशः गाडीवाले सरळ म्हणतात. आता ज्यांच्या गाडीतले बॉक्स काढले ते आमचे जवळचेच मित्र आहेत, ते म्हणले माझी परिस्थिती नाही, परवा दिवशीच मी गाडीचं 75,000 रुपयाचं काम केलंय, पासिंग इन्शुरन्स भरलाय, आता मी व्याजानं काढून काम केलंय, व्याजानं काढून आता माझ्याकडे 1 रुपया नाही. शेवट बोलून बी गेले, तुम्हाला बोलले बी की मी डिझेल टाकून मी स्वतःला पिटून घेतो. अहो अशी जर परिस्थिती आली तर कधी उघडणाऱ्या सरकारचे डोळे लवकरात लवकर उघडावे ही कळकळीची विनंती. आणि हा रोड लवकरात लवकर करावा, अन्यथा हा रोड आम्ही स्वतःहून रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या आया बहिणी साईड बसून कायमचा रोड बंद करू, जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत. उद्या रोडचं काम चालू करून आम्हाला संरक्षण द्यावे. नाईटला संध्याकाळी 7 वाजल्या थोडा अंधार पडला की चोऱ्या चालू होत्या, आणि चोरी म्हणजे अशी होती की इथे या दोन्ही बाजूला ऊस आहेत. आता माल तिथं तुम्हाला दाखवतो, सगळे तेलाचे बॉक्स पडलेले, पिशव्या पडलेला, गोड तेल पडलेलं आहे, अशी कंडिशन आहे. आणि त्यांची मजल म्हणजे की तुम्ही जर 2-3 जण 5-10 जण बी असलात तुम्ही जरी ते चोरटे 15 ते 20 जण आहेत, शेवट दगड घालतात त्यांच्याकडे.